सामाजिक वनीकरण विभाग अकोट अंतर्गत बोर्डी ते अकोट 6 किलोमीटर रोडवर दुतर्फा वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले आहे। यामध्ये सर्वप्रथम रोडच्या दोन्ही बाजूला साइडवर गड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। वास्तविक पाहता गड्डे खोदण्याचे अगोदर या दोन्ही साइडवर असलेले गाजर, गवत, कोकण, रुई, बंगाली काट्या तोडून दोन्ही साइड साफ करणे गरजेचे असताना सुद्धा ते काम न करता डायरेक्ट गड्डे खोदणे सुरू केले आहे व जे गड्डे खोदायला ठेका देण्यात आला तो ठेकेदार बोर्डीतील समीर शहा, कयूम शहा हा असून काम करणारे मजूर यांना विचारणा केली असता सदर मजूर हे कासोद येथील असल्याचे त्यांनी सांगितले। दिनांक 4/7/2024 ते दिनांक 10/7/2024 रोजी रोजगार सेवक यांनी हजेरी भरून मजुरांचे नावे मस्टर भरण्यात आले व या मजुरांच्या नावाने पैसे टाकण्यात आल्याचे ऑनलाईन दिसून येत आहे। मात्र एकाच दिवशी दोन अलग अलग मस्टर काढण्यात आले। यामध्ये एक मस्टर कासोद येथील लोकांच्या नावाने काढले व दुसरे मस्टर बोर्डीतील लोकांच्या नावाने काढले। तरी जे बोर्डीतील 5 लोकांच्या नावाने जे मस्टर तयार करून त्यांना कामावर हजर दाखवून पैसे टाकण्यात आले आहे ते पूर्णपणे खोटे असल्याचे दिसत आहे। कारण 4 ते 10 तारीख पर्यंत 6 मजूर जे काम करीत होते त्यांचे ऑनलाईन फोटो उपलब्ध आहे व दुसरे जे मस्टर 5 लोकांच्या नावे टाकण्यात आले ते मजूर प्रत्यक्षात रोडवर काम करायला हजरच नसल्याचे दिसून येते। याबाबत त्या मजुरांना विचारणा केली असता आमचे जॉब कार्ड व बँक अकाउंट कागदपत्रे ही बोर्डीतील समीर शहा, कयूम शहा ठेकेदार यांनी नेल्याचे त्यांनी सांगितले व आमच्या मस्टरवर सही ही रोजगार सेवक यांनी नेली आहे अशी माहिती मिळाली। तरी सामाजिक वनीकरण विभाग अकोला व वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन बोर्डी रोडवरील वृक्ष लागवडीची चौकशी करून सुरू असलेल्या भ्रष्टाचार थांबवावा व जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, रोजगार सेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।